डिस्चार्ज नंतर वाल्मिक कराड पुन्हा तुरुंगात। वाल्मिकच्या आजारपणावर नेत्यांकडून संशय व्यक्त। कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचाही आरोप। संतोष देशमुख हत्येतील आरोपी कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलिसांना अपयश। 47 दिवस उलटूनही आरोपीचे धागेदोरे मिळेना। पोलिसांच्या तपासावर राजकीय नेत्यांकडून संशय व्यक्त। पालकमंत्रीपदावरून झिरवाळ। आदिती तटकरे, हसन मुश्रीफ नाराज। 3 पक्षांचं सरकार असल्यानं असं घडतं। गिरीश महाजनांची सारवासार। तर पालकमंत्रीपदावरून यांची लढाई सुरूच। नाना पटोलेंचा टोला। राज्यात गियाबारेचा एक बळी। सोलापुरातील रुग्णाचा गियाबारेमुळे मृत्यू। पुण्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या 74 वर तर 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर। सांगलीत मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीच्या वादातून दुकानदाराची हत्या। 3 ते 4 तरुणांनी धारदार शस्त्रानं वार करत दुकानदाराला संपवलं। 3 आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती। मुंबईकरांना प्रजासत्ताक दिनाचं गिफ्ट। कोस्टल रोड सीलिंग जोड पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे 15 मिनिटात गाठणं शक्य।